बोनी, बोनी, कुठे गेला हो हा पोरगा? सगळ्याचं जेवण झालं की सुचते मला. कुठे गेला काय सांगा. बोन्या, येते की नाही इकडे? अगं मम्मी, मी एका कामात आहो, बिझी आहो जरासा. काय म्हणत होती तू? बाबू जेवण कधी करतं? जेवण करून घे, फोडणीची खिचडी केली, खाऊन घे, मग सगळे भांडे गिंडे घासला जातात. अहो मम्मी, तू माझ्या टेन्शन नको घेऊ बरं. तू ठेवून देते, मी खाऊन घेईन आणि भांडे बी घासून घेईन लागलं तर माय. भांडे घासून घेईन, वाळून घेईन, करून करायला मी म्हणतो. थांब, पाहूनच येतो. का रे हो, एवढा कोणत्या कामात आहेस की जेवायला बी टाईम नाही तुले? नाही तर नाही, मी तुला कामं सांगतो तर ते तर तू करत नाही. आणि आज लगे वाळून घेईन, भांडे घासीन, आणि हे तोंडाला काय लावलं तुला? अहो मम्मी, मी माझ्या चेहऱ्यावर फेस पॅक लावून राहिलो, त्यानं म्हणतात ग्लो येते चेहऱ्यावर. आता मी काढू का ग्लो तुझ्या चेहऱ्यावर? पटकन जेवून घे आणि ते रिकामधंदे मग कर. अहो मम्मी, सकाळी पोरगी पाहायला जाणार आहे, मी जरासा चांगला दिसलो पाहिजे की नाही, हँडसम. आता लहान नाही झाली या पोराची, फक्त पोरगी पाहायला चाललो आणि एवढी तयारी करू राहिला. लग्नात काय माहीत काय करते. हे पाय बाबू, जेवण करून घे, मला त्या पुंजा आजीच्या घरी जाणं आहे. त्याईनं काल कढी दिली होती एका कटोऱ्यात, तो कटोरा घेऊन जातो, त्याच्यात जराशी खिचडी नेतो. त्या कुकरमध्ये तेवढी खिचडी बस होते का तुला ते पाय. अहो मम्मी, काही टेन्शन नको घेऊ ना तू. तू जाय बिंदास, जाय त्या आजीच्या घरी. मला जेवढी खिचडी आहे तेवढीच बस होते. उलचिक ठेव जो, नाही भूक झाली तर मी पार्लेजीचे बिस्किटं खाऊन झोपीन. बाबू, तुला नाही लावलंच चालते एवढं फेसपॅक. आणि हे पोरीवाल्याईले पोराच्या घरी किती शेती आहे, प्रॉपर्टी आहे, लागे शिक्षण किती होईल आहे, अशा गोष्टी पाहतात पोराच्या. आजकाल त्याच्या इकडे काही पोरा इकडे नसतात पाहत काही. नाही व मम्मी, पाहतात. तुला नाही माहीत ते, तू जाय. पण मी ऐकलं की ते पोरगी ग्रॅज्युएट होईल आहे, आणि तू शिक्षण तर बाबू, तू 8वी पास आहेस की फेल आहेस रे बाबू? जाऊ दे ना मम्मी, त्या जुन्या गोष्टीच काय. पासच सांगून देऊ आपण, पासच हाव मी, फक्त पेपर नव्हता दिला की नाही. बाकी सगळं तर माहीतच होतं की नाही मला 8वीतलं, जे सरनं शिकवलं होतं शाळेत. जाऊ दे, तसं बी वावर आहे तर पावर आहे, ते काय. आता लहान नाही झाली या पोराची, वावर आहे तर पावर आहे म्हणते. आता हे 25वी पोरगी पाहून राहिला, तरी अजून याची घमेंड नाही केली. जाऊ दे बापा, भेटो पोरगी. काय तसं बी पोरगी भेटून नाही राहिला. हॅलो, बोल रे, काय म्हणता? काय बा, पोरगी पाहायला चालला म्हणतात तू तसं काय? आता या रिकाम जोटायला कोणी सांगलं असेल? मग अशा याच्या असता नजरा लागतात आम्हाला, नाट लावतात, मग होत नाही लग्न. काहून, काय म्हणत होता तू? आणि तुला कोणी सांगलं रे? काय नाही बा, तो बारक्या म्हणे दादा चालला म्हणे सकाळ पोरगी पाहायले, म्हणे तू चालला का मग त्याच्यासोबत? म्हणून मी विचारलं, म्हटलं बा आपल्याला तर काही सांगलं नाही त्यानं, या बारक्याला सांगलं, बारक्या पोट्ट्याला याले. आता या बारक्याला कसं माहीत पडलं असेल? जाऊ दे. हां, अरे गड्या, मी भुललो तुला सांगायचं, ते सांगणारच होतो मी, पण काय डोक्यातूनच निघून गेलं. मी जरा कामात होतो आहे का. मग तुला करू का फोन नंतर? आता ठेवतो. हां हां, ठेव ना, काही नाही, काही वांधा नाही, ठेव ठेव. आणि असं काही नाही, मी ना सहज विचारलं, म्हटलं चालला काय, खरं आहे की खोटं आहे म्हटलं. या बारक्याचं काही खरं नाही, कारण की बा तू सांगता आपल्याला कोणती गोष्ट, म्हणून म्हटलं जाऊ दे, ठीक आहे मग ठेवतो. आता या बारक्याचे रिकामचोट धंदे सांगा. आता आमच्या दोस्तीत दरार आणू राहिला की नाही हा. जाऊ दे, मग समजून सांगितले आले, सकाळचं महत्त्वाचं आहे आपलं. चला मस्त झोपू आता शांततेत. जेवण करायची बी इच्छा नाही, काही भूक नाही लागली. जाऊ दे, पोटी बसा जेवत आणि भांडे घासत. आहे तिकडे झोपून राहतो मस्त फ्रेशमध्ये उठतो सकाळी. काय माहीत बा काय होईल सकाळी.